नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण पुण्यापासून 65 किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या विसापूर किल्ल्यावरती जाणार आहोत। तर सध्या मी वनाज मेट्रो स्टेशनवरती आहे आणि आता सध्या मेट्रो आलेली आहे। तर वनाज येथून मेट्रोमध्ये मी बसलेलो आहे आणि आता इथून सिव्हिल कोर्ट स्टेशनला जाणार आहे। तर शिवाजीनगरला जाण्यासाठी सिव्हिल कोर्टवरून मेट्रो चेंज करावे लागते। शिवाजीनगर मेट्रो स्टेशनच्या जवळ शिवाजीनगर रेल्वे स्टेशन सुद्धा आहे। तर विसापूर किल्ल्यावरती जाण्यासाठी जवळचे रेल्वे स्टेशन हे मळवले आहे आणि मळवलेला जाण्यासाठी आपल्याला लोणावळा लोकल मार्गे 15 रुपये तिकीट घेऊन जावं लागतं। शिवाजीनगर रेल्वे स्टेशनवरती लोणावळ्याला जाण्यासाठी लोकल आलेले आहे सध्या। तर मळवले स्टेशनवरती उतरल्यानंतर विसापूर किल्ल्यावरती जाण्यासाठी प्रामुख्याने 3 रस्ते आहेत। यापैकी पहिला रस्ता म्हणजे पाटणगावामधून आपण पायी जाऊ शकतो, त्यानंतर दुसरा रस्ता भाजेलेणी मार्गे आपण पायी जाऊ शकतो आणि तिसरा रस्ता म्हणजे लोहगड या किल्ल्याजवळ लोहगडवाडी हे गाव। तर आज मी पाटण मार्गे जाणार आहे। पाटण गावातून पुढे आल्यानंतर समोर आपल्याला असे गेट दिसते। तर या गेटमधून आत गेल्यानंतर सुरू होतो तो विसापूरचा ट्रेक। समोर आहे तो विसापूर किल्ला आणि हा आतमध्ये जाण्यासाठी रस्ता। तर सिमेंटी रोडने पुढे आल्यानंतर हा कच्चा रोड सुरू होतो। हा असा विसापूरचा ट्रेकचा रस्ता आहे। किल्ला चढण्यासाठी असा सोपा आहे एकदम ट्रेक आणि अशा मध्येच त्यांनी खुणा पण करून ठेवलेल्या आहेत ट्रेकर्सच्या सोयीसाठी। हे पहा, इथे विसापूर किल्ला असे नाव लिहिलेले आहे आणि अशा निळ्या रंगाच्या रिबीन पण बांधलेल्या आहेत जेणेकरून रोड समजण्यासाठी सोपं होत आहे। तर सध्या पाऊस होऊन गेलेला आहे इथे, त्यामुळे एवढं काही चिखल नाही आहे, पण हे असं वातावरण आहे, एकदम मस्त असं वातावरण आहे। आणि हा असा वरती जाण्यासाठी रस्ता। रस्त्यामध्ये चालताना असे छोटे छोटे अनेक वॉटरफॉल आपल्याला दिसतील। सध्या पाऊस नसल्यामुळे त्यांना पाणी नाही आहे आणि हे पाहू शकता वरती सुंदर असे क्लाउड फॉर्मेशन चालू आहे। ते जे खाली दिसत आहे ते आपण आलो ते पाटण गाव आणि पलीकडे तो मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि त्याच्या पलीकडे रेल्वेचा ट्रॅक आहे। हा असा मध्येच काही ठिकाणी खडकामध्ये पायऱ्या पण कोरलेल्या दिसतात आपल्याला। आपल्यासोबत खालून आणखीन काही ट्रेकर्स येत आहेत गडावरती, ते आणखी खूप खाली आहेत। आपल्यापर्यंत येण्यासाठी त्यांना बराच वेळ लागेल, तोपर्यंत आपण एखाद्या ठिकाणी विश्रांती घेऊया। विसापूर किल्ल्यावरती असे खूप सारे करवंदाचे झाडे आहेत, तुम्ही पाहू शकता। झाडाला असे एकदम मस्त पिकलेले करवंद आहेत। खूप मोठे झाड आहेत आणि खूप सारे पिकलेले असे करवंद आहेत त्या झाडाला। पाहू शकता इकडे
सर्व असे करवंदाचे झाड आहेत आणि हा विसापूर किल्ला. तर सध्या आपण विसापूर किल्ल्याच्या एकदम मध्यभागी असं आलो आहोत. तर पाहू शकता खाली एकदम मस्तपैकी असं पलीकडे ते कार्ला लेणी एकविरादेवी मंदिर आहे आणि इथे मध्ये पाटण गाव आहे आणि हा वरती विसापूर किल्ला. जवळ आलेलो आहोत आपण आता एकदम बरोबर मध्यभागी. इथे थांबण्यासाठी असा एक हॉटेलसाठी बनवलेलं आहे ते, पण सध्या हॉटेल तिथे नाही आहे. आणि इथे खूप सारे करवंदाचे, जांभळीची आणि आणखीन व अशी डोंगरी फळांची झाडे आहेत. हा असा एकदम घनदाट काट्याकुट्यांमधून रस्ता आहे विसापूरला जाण्यासाठी. हा पाहू शकता तुम्ही रस्ता. हे पहा इथे खुणा दिलेल्या विसापूर किल्ल्याकडे हा जाण्यासाठी रस्ता. सर्व ठिकाणी आपल्याला अशा नव्या प्रकारच्या रिबीन पाहायला भेटतील ज्या की रस्ता दर्शवतात. आणि पाहू शकता तुम्ही हे सर्व जांभळीची झाडे आणि जांभळीच्या झाडांमधून मस्तपैकी असा रस्ता आहे. पावसाळ्यामध्ये या रस्त्याने जाण्याची मजा काही वेगळीच असते. पावसाळ्यामध्ये खाली वरून पाऊस पडत असतो आणि खाली सर्व चिखल, पाण्यामधून जावं लागतं. मस्तपैकी असा अनुभव आहे. वरती काही ठिकाणी अशा दुकाने पण लावलेले जिथे आपल्याला नाश्त्याची सोय आहे. तुम्ही जर भाजेलेणी मार्गे आलात तर भाजेलेणी मार्गे हा रोड इथे येऊन विसापूर इथे भेटतो. हा विसापूर जाण्याचा रोड. इथे सर्व प्रकारचे खुणा दिलेले आहेत. मळवली स्टेशन, भाजेलेणी, इकडे हा भाजेलेणीला जाणारा रोड आणि हा वरती विसापूरला जाणारा रोड. इथे त्या काळातलं पाणी साठण्यासाठी पाण्याचा टाका आहे. पाहू शकता एकदम स्वच्छ असं पाणी आहे याच्यामध्ये. असंच आपण वरती गड पार करून आल्यानंतर इथे एक सुंदर अशी मारुतीची दगडामध्ये कोरीव काम केलेली मूर्ती पाहायला मिळते. तिचं दर्शन घेऊन हे इथे 2 मोठ्या गुहा आहेत. अशा त्या काळी राहण्यासाठी कदाचित व्यवस्था केलेली असावी. आणि मग इथून सुरू होतो हा स्टेअरकेस वॉटरफॉल. पावसाळ्यामध्ये एकदम सुंदर असं इथे पाहायला असतं.
हे पहा इथून सुरू होतो स्टेअरकेस वॉटरफॉल, जो की सर्व विसापूरच्या व्हिडिओमध्ये दाखवला जातो. हा पहा ह्या पायऱ्या आणि वरतून पाणी पडत असतं पावसाळ्यामध्ये, आणि याला स्टेअरकेस वॉटरफॉल असे नाव आहे. हे विसापूर किल्ल्याचं प्रमुख आकर्षण आहे. तर सध्या आपण विसापूर किल्ल्यावरती पोहोचलो आहे. किल्ल्यावरती एंट्री केल्यानंतर आपल्याला इथे हा सूचना फलक दिसेल. यावरील सूचना वाचून त्याचं पालन करावे. आणि यावरती किल्ला हे ह्या साईडने चारही बाजूने या किल्ल्याला सुंदरशी तटबंदी आहे. आणि वरती ही अशी झाडे, त्याबरोबरच छोटी छोटी तळेसुद्धा आहेत. हे पहा इथे पुरातन काळातल्या दगडी तोफा ठेवलेल्या आहेत. ही एक छोटी तोफ पाहू शकता तुम्ही. तिला चाके पण बसवले आहेत, लाकडापासून बनवलेली आहे दगडी तोफ छोटी. आणि ही इथे मोठी तोफ ठेवलेली आहे. किल्ल्याच्या वरती आल्यानंतर खूप सारे असे वाड्यांचे पडके, वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात. ते पहा इथे पण पडका वाडा आहे, समोर पण बुरुज आहेत असे वाडे, इकडे पण खाली वाडा आहे. खूप मोठा परिसराने असा हा किल्ला आहे. वरती अशी आंब्याची झाडे पण आहेत. हे पहा वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात आपल्याला. खाली पाण्याचे टाके आहेत. पाण्याचे टाके स्वच्छ असं पाणी आहे सध्या. हे पावसाचंच पाणी साचलेलं आहे. हे त्याने मोठे पाण्याचे तळे सध्या त्याच्यामध्ये पाणी नाही आहे. हेच तळे फुल भरल्यानंतर इथून खाली स्टेअरकेस वॉटरफॉलला पाणी जाते आणि स्टेअरकेस वॉटरफॉलला पाणी येते. तर अचानक इथे पावसाला सुरुवात झालेली आहे. तुम्ही पाहू शकता इकडे पाऊस चालू आहे. समोर ऊन आहे आणि इथेच फक्त पाऊस चालू आहे. सध्या इथे गडावरती पाऊस चालू आहे. पाऊस चालू असल्यामुळे जास्त आपण गड पाहू शकत नाही फिरून. अतिशय सुंदर असं दृश्य पावसामध्ये दिसत आहे. तर आता ढग यायला सुरुवात झालेली आहे. तर आपण एकदा जाता जाता टाईमलॅप्स व्हिडिओ काढू. तर ढगांचे टाईमलॅप्स व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. आता पाऊस झाल्यामुळे हाच तो स्टेअरकेस वॉटरफॉल विसापूरचा फेमस.
पावसामुळं जास्त तिथे किल्ला एक्सप्लोअर नाही करता आला, पण तरी बऱ्यापैकी एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपला किल्ला पाहून झालेला आहे. पाऊस आल्यामुळे आता आपण खाली जात आहोत. तर आता आलो त्याच रस्त्याने खाली जात आहोत. इथून पाटणगावातून मग मळवली स्टेशन आणि मळवली स्टेशनवरून मग पुणे. भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. बाय बाय.